पुढे। भारतीय जनता पार्टीचे अटल संमेलन परांडा येथे उत्साहात संपन्न। भारतीय जनता पार्टी परांडा तालुक्याच्या वतीने अटल संमेलन आयोजित करण्यात आले होते। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीने लढवणार असून प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवाराकडून परिचय पत्र भरण्यात येणार आहेत। भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार सुधीरसिंह ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भोसले, ॲडव्होकेट गणेश खरसडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरविंद बाप्पा रगडे, भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट जयवीर चौधरी, सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, अर्जुन बापू शिंदे, राजाभाऊ शिंदे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोफणे। एक निवडून नाही आलं तर गुलाल लावून घेणार नाही, त्याला दोन्ही नगरपालिकेत धोबी पछाड दिली आपण। खरं तर त्याला थोडी जरी मनाची असेल, खरं तर मतदारापुढे जाण्याचा नैतिक अधिकारच नाही यांना। जनतेचे प्रश्न, अडी अडचणी, लोकप्रतिनिधी आमदार कशासाठी असतो? जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या अडी अडचणीसाठी याच्यात असतो। मात्र ही बाबा गेला 13 महिन्यानंतर झाला, ते बी पहिल्यांदा आला मुख्यमंत्र्याचा दौरा आला म्हणून इकडं आला, पुन्हा दुसऱ्यांदा आला कारखान्यावर मिटिंग होती त्या कारखान्यासाठी आला, तिसऱ्यांदा आला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि आता चौथ्यांदा जिल्हा परिषदेसाठी। आणि आपला संकल्प आहे, तुम्ही ठरवलं, तुम्ही म्हणलात तर ह्याला बुका लावायचा, कायमचा लावायचा काय लावायचा। पालकमंत्री असताना आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या ग्रामपंचायतीला दिला का निधी रुपयाचा तरी नसता? इथं अनेक सरपंच आहेत, अध्यक्ष साहेब एक नया पैशाचा निधी दिला नाही। सरपंच आमचा कुठला गेला, त्याला म्हणायचं प्रवेश कर, प्रवेश कर, इकडं प्रवेश कर। काही जण असे दोन खालच्या परीचा कार्यकर्ते प्रवेश बी केले बळजबरीने, आणि नुसतं कामानिमित्त तिथं न्यायचे आणि गेला की गमजा टाकायचे, पुन्हा निवडून कार्यकर्ते गमजा टाकून। मला माहिती दत्ताला सुद्धा अनुभव आहे, ती समोर आहे, दत्ता खरं आहे की नाही मी बोलतोय ती? दत्ता मी फोन दत्ता कसं काय नाही मला ठाकूर साहेब, मी बळच म्हणला विषय कार्यक्रम मला फोटो काढायचा यांचा, असं बऱ्याच जणांना केलंय। त्यामुळं आपण सगळ्यांनी खरं तर दत्ताभाऊनी आता सांगितलं, खरं तर दत्ताभाऊंचं मी म्हणू। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।